गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। सागर काय बघत बसलाय पिक्चर लगा? अर्जुन दादा आता हे पिक्चर शिवाय काय करणार सांगा की? बाहेर पाऊस चाललाय, पावसाळा चाललाय, मग काम नाही धंदा नाही, मग मोबाईल मध्ये पिक्चर बघतोय, काय करतोय दुसरं? पैशा पाण्याचं बघायचं काय? काय मोबाईल मध्ये बसतोय नुसतं डोकं घालत? काय पावसा पाण्यात काय पैसा असं वरनं पडायचा आहे का? पावसात नाही ये रे ये रे पावसा, काय तुम्ही एक सांगताय राव, ऐकत जा तुम्ही, ती जाऊन द्या। आता आपण कशा होईल? मी आहे पोतेवच बाबा, तुझं तरी आहे बरं। माझं तरी काय बरं आहे, मला माझी आई बोंबालती की सारखी। बरं मी काय म्हणतोय ती जाऊन दे, काय माझ्या डोक्यात प्लॅन आला एक। काय? साथ देणार ना? 7 दिन पण बाबा ते उगच काय करेल लपड माझ्या गायत टाकशील आणि तू सुखरूप बाहेर राहशील। अहो तुम्हाला कळलं का? शो बी गरीब होता, ह्यो गरीब होता, ह्यो डॉन झालाय। काय झालं? अहो ह्यो डॉन झालाय, डॉन। आणि विशेष म्हणजे गरीब होता, गरीब, घरनं पळून गेलाय, गरीब होता, गरीब। काय होता? गरीब। आणि आता काय राव त्याला इज्जत आणि बिज्जत, ते डॉन झाल्यापासून तुम्हाला माहितीये का? तर माझ्या बी डोक्यात एक प्लॅन आलाय। आता तुझा प्लॅन बाबा तुझ्या नाव दे, पण कसं आहे मी तर ना बाबा या लपड्यात पडायचो। कुठल्या लपड्यात? तुम्ही प्लॅन तर ऐकून घ्या की, तुम्हाला प्लॅन ऐकायचा आहे का नाही माझा? सांग सांग। ऐका की, माझ्या डोक्यात आयडिया चालली। काय काय? अहो एकटा आहे, एकटा डॉन आहे। कोण? शो। हा, तरी ह्याला अख्खी भेलेत, अख्खी भेलेत। मग माझ्या डोक्यात प्लॅन काय आहे, आपण दोघ जर दादा झालो, डॉन झालो, तर अख्खा महाराष्ट्रच आपल्याला हादरेल की। आता सागर ते तुला बोलल्यावर बी राग बी गेल बाबा। तू काय करशील, माझ्या चांगल्या अंगाला खळूज लावून ठेवशील आणि तू निकामी होशील। बघ मी तुला सागर सांगतो गाड्या, तुझ्या सारख्याच्या नादी लागणं म्हणजे आयुष्यपत चेष्टा करत नाही, खरोखर सांगतो, अतिशय महामूर्खाचं काम। तू कुठं तरी मला खाड्यात टाकशील। अहो तुम्ही ऐकून घेतच नाही माझं राव। आता तुम्ही कशा भाई पोते हो? मग तुम्हाला मी काय सांगतोय, ह्याला एकट्याला अख्खी भेले, तर आपण दोघ जर दादा झालो ना, तर अख्खा महाराष्ट्र आपल्याला हादरल। आणि ही पोत्याव नाही, गादीव बसायचे दिवस येतील, गादीव। हे आणि मग तुम्हाला सांगतोय काय, आपल्याला सुरुवात करावी लागेल। पण तुम्हाला सांगतोय तू, मग काय सांगतोय, ही पोत आहे ना, पोत हे आता पोत्यावर बसायचे दिवस आहेत, पण आता हेच दिवस आपलं गादीव बसायचे येतात। म्हणून मी काय म्हणतोय, फक्त मला सध्या सुरुवात आता सागर साथ देतो, पण माझ्या संग गद्दारी करायची नाही। अहो सागरचा शब्द आहे, सागरचा शब्द म्हणजे प्रश्न पोटच गेलं, काय पोटच गेलं। चल की आता, तू कशाला बसलाय? पप्पा तू जर गेला ना, मी आईला नाव सांगेन। आईला नाव सांगणार आहे? आईला अजिबात सांगायचं नाही। तू आपण कशासाठी करतोय माहितीये ना? कशासाठी? डॉन व्हायचंय, डॉन। हे डॉन केलं तर आईला ठोकायच लावणार। असली नाटक करायचं इथं। कसली नाटक? चल घेत नाही तर आता आहे ना तुला फुकळीनच। तुझ्या आईला
नाव सांगणार मी. चले आईला नाव सांगणार आहे बिसवर मी सर. कितीचं टाकायचं? हे घे 50 आणि टाकी फुल करून दे. नाही अजून 150 दे की डायरेक्ट पंपच नाव करून देतो. सागर काय मला असं आडवं बोललेलं चालत नाही. हो तुम्ही बोलताय कोणाला? आता कोण बोलताय आता तुम्हाला कळत नाही मग आता 50 मध्ये टाकी फुल होती का? नाही होत मग हा? नीट सांगा कोणाला बोलताय काय कळतंय का त्यांना पहिल्यांदा सांगा. सांगायचं ना मग. काय आता करू पुन्हा टाकू का काय हलवायचं करू? नाही. टाकी फुल करायची 50 आम्ही- दिल्यात. आम्ही टाकू कोण का आहे नको का? टाकू? आम्ही कोण आहे का माहिती? तर कोणी असताल तुम्ही त्यांना काय करायचंय मला? सांगितलं ना टाकायला का दाखवू माझा इंगा कसा आहे ते दाखवू काय. हो दादा चुकलं जाऊ दे आता टाकतो परत या तुम्हाला 100 मध्ये फुल करून देतो टाक. आधीच असं बोलायचं ना. बरं जाऊ दे आता. कोणाला बोलताय काय बोलताय वाईट बोलायच्या पद्धतीने बोलत जा. जाऊ दे सागर याला परत बघता माणसं ओळखीत आहे ना ती. बरं जाऊ दे आता जाऊ परत आल्यावर फुल करून देतो. व्हायचं लक्ष इकडे तिकडे ठेवत जा. माणसं बघून काय शिका. कशाच्या नादात आहे. बोल की सागर. नाश्ता करू आता नाश्ता गरम गरम. चल चल आता भूक लागली. अयो हो का अर्जुन दादा? लगा 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 ही गँग कुठं ग? ही वय फॉरेन. अहो जायचो होतो फॉरेनला जायचो होतो पण आमचा माल गडी गेला ना आणि म्हणून कोणाचं आम्ही आहे? थांबलोय. आपलंच आहे की. गडी गेला आणि काय गेलं म्हणजे तिकडे सांगा फॉरेनला जातोय नाही तर ही वेळ जास्त काय बोलू नका पण या अवतार का असा केलाय? ह्याच्या चष्म्याला काच नाही, तुटीला लावलाय, गुंडगिरी काय चाललंय काय तुमचं? काय बाकीचं करायचंय? चाललंय काय धान्यापुरतं ए, बोलायचं. काय पाहिजे तुम्हाला? होय? जास्त बोलू नका. काय पाहिजे? हा चांगलं गाव धुवून बाहेर धंदा गावाला केलं उघडा आणि तुम्ही इकडे बाई धंदा अरे करून जगताय. आम्ही का थांबलोय इथं माहितीये का? गडी आज कामावर नाहीत म्हणून आम्हाला थांबायची पाळी आली. काय करणार आता? गुरु मालवाल्याला केली सांगितलं. गुरु टाकली मग मालकाला टाकून देता येत नाहीत. बरं ते जाऊ दे काय आपल्याला करायचं ह्यांनी गाव फॉरेन. धुवलंय. हं? आम्हाला आम्हाला नाश्ता द्यायचा ना. हा, बसा बसा देतो बसा. बस दे त्यांना नाश्त्याला द्या पटकन आणि जाऊन द्या पिढा. सागर आता काय टेन्शन घेऊ नको. बरोबर पाटलाची गिरावते. पाटील हो 2 वडापाव. आवाज करायचा नाही. गिरायकाप्रमाणे आलाय, गिरायकाप्रमाणे खायचं. बरोबर द्या द्या. हा बरोबर दे. लय कालवा लावलाय. हा आले चिखल झालाय ह्यो. फॉरेन यांचं फॉरेन बघा की फॉरेन लोकांना सांगायचं फॉरेनला आणि वय गाव लुटून तिकडे धंदा लावलाय. हा लय बोलू नको. अरे तुला खरंच सांगतोय गडी आला नाही म्हणून आम्हाला इथं थांबावं लागलं. गावाच्या जेव्हा उघडे होता काय तुमचा? हा गावाच्या जेव्हा म्हणजे तुला नक्की म्हणायचंय काय? गावात काय केलं तुम्ही? वाटोळ्या केलं आणि इकडं स्वतःच धंदा चालू केला. कष्ट करायला कोणाची भीती आपल्याला? हा खायचं आणि निघायचं हा. गप. जास्त बोलायचं नाही सांगून ठेवते. आम्ही काय फका बिका हा, खायला नाश्ताच करायचा आणि गप निघायचं. पैसे द्यायचं आणि निघायचं. हा पैशाच्या वेळेस बोलायचं. तोर नाही लय बोलायचं. हा बरं खा. कशाला दिलं काय भरोसा आहे? अहो, ती डांबरी सायकली आधी पाटील किती डांबरीच आहे. अख्या गावाला हे करतोय यंग आणतोय आणि ह्यांना ह्या असल्या थेपरड्यांना भेटतो काय? थांबावाय पैसे घेऊ सगळं बस. अजून काय पाहिजे का? काय नको काय नको. होय अर्जुन दादा हा? मी काय म्हणतो गावातील लोकांना पण तिकडं धंदा एक नंबर टाकलाय. क्वालिटी काय पण द्याचा दाखवते. क्वालिटी जोरात आहे पाटील. क्वालिटी लय जोरात आहे बरं का पण. पाटलाचा नादच करायचा नाही क्वालिटी बाबतीत. एवढ्या पंचकृषीत फक्त केला पाटील. चल सागर चल पटापटा चल. पाऊस यायलाय उगत काय अरे पैसे द्या की. काय पैसे कसले पैसे?
माणसं बिनसं काय शिकत कोण आहे आम्ही काय आहे खाल्लेले पैसे आम्ही कोण आहे कोणाला बोलतो कोण तुम्ही कोणी असू ना खाल्ले म्हणलं पैसे द्यावंच लागणार ना दे त्यांना पैसे त्यांना पैसे देऊ का मग पैसे पाहिजे तर देऊ पैसे दे दे की की. पैसे, दे त्यांना. हा ए, राहून द्या. माणसं बघून बोलत जा की मागा की पैसे दादा अर्जुन दादा खायचं अर्जुन बाबा खायचंय का तुम्हाला अजून खायचंय का काय पैसा मागायला विचार बिचार करत जा की परत कसलं मागायचं नाही आम्ही कोण आहे काय आहे ते आपलं माणूस की नगत बसतोय माणूस हे नाहीतच नाटक डोक्याला ताप जाऊ दे. 50-100 रुपये पण नको. मला किंवा पैसे नाही दिला अहो बाबा, जाऊ आपलं. दे नाही पैसे देऊ दे पण एक मात्र हे करायचं तुला अहो सांगतो. गुतवून घे दोघांना बी गुतवायची भाषा करू नको तू गुतवाय नको पोरं चांगली आहेत बरं का पण एक काम करायचं ताईच्या कानावर घालायला पाहिजे पोरग बिघडलं म्हणून लय डांबरीत झालं अहो पोरगं. ह्यांनी पोलिसांनी वाईच ह्यांना जोडली का नाही म्हणजे ह्यांना कळल नको 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 तुम्ही नको गुतवून घ्या माझं ऐका थांब एवढ्या वेळेस तू काहीच बोलू नको गुतवाय त्यांना ताईच्या कानावर घालायचं आणि ताईकडे जायचं अहो तुम्हाला चाकू लावला दाखवू दे का पाटल्याला दाखवलं ना त्यांनी चाकू हा अगं माझं आता मला दाखवलं म्हणल्यानंतर गावाला काय भिणारच का पोरही हा गावाला तर कशी करतेली धुवूनच खातेली अवघडच झालंय बाया लय अवघड. पोरग बिघडलं फार ताईला बिघडलं तरी पोरगं. सांगा तुम्ही नाही तर गुतवून तरी ताईला द्या सांगणार आता हा जाणार ताईकडे हा ताईला सांगतो तुम्ही नका जाऊ पुन्हा तरी सांगा नाही ना आपण स्वतः दोघं जाऊ काय नाही म्हणते. अहो आपल्याला आता जाता येईल वय होय व पोरं एकदमच खाली बाहेर गेले ती अहो पहिलीच चोऱ्या मोऱ्या छोट्या बेट्या करत होती पण आता तर हात्यारच दाखवायला लागले ती बिघडले का हा पोरं? मांदळच खाली बाहेर गेले ती काहीतरी बघा त्यांचं करा तुला सांगितलं नाही तसंच करायचं अहो असं नाही मी करायचं. म्हणते की त्यांना एक वेळ चांगला चोप द्या पोलिसांनी हे बघ एक वेळेस म्हणतात ना पुन्हा माफ असते हा त्यांना एवढ्या वेळेस माफ करू पोरग कशाने बिघडलं माहिती का तुला हा ही मोबाईल वर सगळं येतं का नाही हा त्या मोबाईल मुळे पोरं बिघडलेली आहेत. आणि त्या काय आयफोन घेत होते अजून लेखाला तिला बघा की आता तशी काय दाखवती घरी गेल्यावर नाही, जाऊ आपण घरी हा? जाऊ आणि सांगू ताईंना आता म्हणते आयफोन बी घे बाप फोन बी घे तुझ्या लेखाला म्हणजे दत्तिंगिरी करायला जाईल लोकांना सांग तू सांगतो हा, मीच सांगते तिला मी बोललेलं ताईला राग येईल मला म्हणते पोराचा मोबाईल फुटलाय दुसरा घ्यायचा आहे कुठला घेणार ग तर म्हणते आता सगळ्या पोरांना आयफोन आहे माझ्या पोराला नको वय हे वय आयफोनने शिक्षण दिलं पोराला ह्या मोबाईलने बिघडला आयफोन घेतलं तर आणखी बिघडतेली पोरं अरे वाईट झालंय बाया ताईचं वाईट झालं नीट सांग समजून तू ताईला सांगती सांग मला काम आहे हा हा होय व ताईला म्हणताय जायचं आता आपलं तर दुकान चालू आहे कवा तिला भेटाय जायचं तिला उद्या जाऊ नाही जायचंच नाही का तिचा आपल्या विश्वास नाही ती काय म्हणते माझ्या पोराचं हे काय बी उठावत्यात म्हणून जेव्हा गावाने तिला कळालं कान उघडलं का नाही म्हणजे तिला कळल तिचा लाड आहे आयफोनचा ना तीच तिची बघा नशा उतर बघ बाबा तुझे आहे हा. मी तर म्हणतो जायचं उद्या नाही तिचा विश्वास नाही आपल्या ती काय म्हणती पाटील नाही पाटली ना अण्णा काय बी माझ्या पोराचं उठावत्यात म्हणून जायचंच नाही नाही जायचं हा. तू म्हणशील तसं. गावात तिचा कान उघडेल बघा चालतंय हॅलो अरे कुठं आहे रे तू अरे मी इथं आलोय उद्यानापाशी ये ना मग लवकर काम आहे तुझ्याकडं तसं काय बोलतोयस ये लवकर पाटक्यानी किती वेळ झाला आणि काय झालंय सरपंच बोलतोय मी लवकर ये काय स्वच्छता करत नाही काय नाही नीट लॉक केलं नाही सगळी घाण पडली या बावळाटावाने वागतात ना ग पगारला कशी लगेच महिना वरून देत नाही ती पाटक्याने लगेच पगार पाहिजे काम कोण त्याचा बाप करायचा का हा गाव बॉम्बालत कोण सरपंच काय हो ओळखलं का सागर सागर तू दिसतो अर्जुन दादा बर ते जाऊ दे सगळ्यात महत्वाचं गावचा गबाळ कुठं गुंडाळले गबाळ गावचं कसलं का बाळ कसलं गबाळ असलं का बघ ग्रामपंचायत धुवून खाल्ली तुम्ही ती गबाळ कुठं ठेवलं मी हा तुम्ही काय बोलतोय सागरला का तू तुला काय माहिती ग्रामपंचायत मध्ये काय गाबाळ मिळतं का नाही हा? दाखवू का गाभाळ काढून तुला लगेच हो का आता आम्ही का असं तसं नाही राहिलो मग
दादा दादा झाले इज्जतीत सांगायचं गबाळ कुठं ठेवलंय. घरच्यांची तरी वाईट थोडी आवरून का चांगल्या घरातला पोरगायस तू. अय्या असं कसं काय झाला तू. होय अगर माझं असं डोक्यात जाते तर सुटू बर का पटकन नाही झालं ना काम. सरपंच आता नीट सांगतोय. ग्रामपंचायत मग लुटून खाल्लेला माल कुठं ठेवलाय ते नीट सांगा. नका लई दादागिरी झाली तुमची. माझ्या तुम्ही बाहेगिरीच्या वर करायला लागला. त्या बिहार मध्ये जसं असतं तसं चाललंय तुमचं. ते कुणाव करायची कुणाव नाही आम्हाला माहितीये. आम्हाला करायची म्हणजे नक्की म्हणायचंय काय तुम्हाला. हा मला काय म्हणायचंय फक्त ही कुठे येणार कुठलं देणार कुठलं. तुम्ही सगळे काम बिम अर्ध्यात केली कशी गेली आम्हाला माहिती आहे. त्याचा पैसे ठेवलेत तुम्ही ती कुठे. अरे पुरेपूर काम केल्यात कामात काहीच त्रुटी नाही आणि कुठलंही नाही. एक नंबरची कामं सगळी झाल्यात. गावच्या विकासासाठी वरनं जे पैसा आला ते गावच्या विकासासाठीच वापरलाय मी. आणि सगळी काम जिथले तिथे टकाटक झाले. कशाचा पैसे माझ्याकडे राहिले तर. सरपंच तुम्हाला व्यवस्थित सांगतोय गप गुणांनी पैसे द्या. कसला पैसा. अरे काय तुम्ही काय बोलताय. कोण वाघ आहे कोण दादा आहे ना त्याने चौकात येऊन आपलं मनगट दारा मग बघून घे काय आहे ती. दाखवा मनगट. ह्यांना मनगट बघायचंय ना. नादालाच लागलाय. ओय, काय करशील काय आता काय करशील. काय असेल ते माल द्यायचा. इकडे तिकडे फिरायचं नाही. जाग्यावर थांबा बाबा. जाग्यावर. थांबा दी थांबा. पैसे नाहीत होय. ही कुठला ए, आहे धरा बाबा ही कुठलं पैसे. निघा. जातो. सरपंच धरा, धरा, धरा. अशा आल्यात का ग सगळ्या जणी. पाटलीन बाईला केलंय अध्यक्ष. हाय का ग पाटलीन बाई तरी येतं हजर. सांग बरं. तूच म्हणली करा पाटलीन बाईला अध्यक्ष. आता मला तरी काय माहिती होत आई पाटली बाई अशी करण म्हणून. काय येड्यावानी हाय असं असतं काय कुठं. पाटलीन बाईचं बार माहितच असलं असतं. हो तसं कधी टायमाला येणार नाही. काय तुमचं खरं आहे की अहो. हप्ता गोळा करायचा तुम्ही भरायचा तुम्ही. त्या टायमाला येत नाही तर नुसते अध्यक्ष. हो बरोबर. अध्यक्षच आहेत नसते नावाला. होय होत आई. मग त्यापेक्षा आपण मी तर सगळंच करते. हप्ता गोळा करते महिन्याला बायांना बोलावते. मग त्यापेक्षा मलाच करायची होत आहे अध्यक्ष. ताई असं काय म्हणताय. मी काय नुसतं लिहिलंय का वहीत महिलांची नावं. मला करा मला. हो तुम्हालाच करा. तुमच्या घरात सगळी पद घ्या आणि आम्ही जातो पताका घेऊन वाढीला. आपण मी मानते सगळ्यांचा हप्ता तुम्ही गोळा करून आणता. मी लिहून आपण ठेवलेला गोळा करते ना मी. महत्वाचं काय आहे गोळा करणं पैसा. हा मग बरोबरच आहे का नाही. मग ताई काय करताय विचार. नाही आम्हाला करा अध्यक्ष. आम्हाला केलं तर का पोटात दुखतंय काय तुमच्या. बघा मग त्यांचं म्हणणं आहे की मी बी प्रत्येक मिटिंगला असते. म्हणजे आम्ही म्हणलो म्हणून त्या बी लगेचच उभ्या आता तू म्हणते अध्यक्ष करा. ही म्हणते अध्यक्ष करा. ह्या म्हणतात अध्यक्ष करा. आणि ती पाटलीन बाई तर ते अध्यक्षच आहे. म्हणजे सगळ्याच अध्यक्षच बाकी. सगळ्यांचं राहू द्या. तुम्ही सगळेच पदावरून भांडायला लागलाय. मग अजून मग तर पाण्यातच आहे बाहेरच मन चाललंय. जाऊन द्या मग काय करा. मला मी अध्यक्ष कोण कोण अध्यक्ष होणार आहे. तो का अशा जया जवाची तवा आपण पदाचं बघू. मग आता काय अजून तर काहीच नाही. आणि तुमचं पदच चाललंय. मग बघू का जवाची तवा मिटिंग. आता तुम्ही मिटिंगला आलाय ना मिटिंगच करा. चालतंय. पोरांचं कारनामं ताईला सांगितलंच पाहिजे. लय झालंय आता त्यांचं. ताई काय बापा इथं बसलाय होय तुम्ही. का अहो काय तुम्ही इथं बसून साजूकपणाचा आवाज आणताय. असलं कसलं बोलणं झालं तुमचं. म्हणजे मलाच म्हणताय होय. मला तुम्ही म्हणताय शाजूकपणाचा आव्हान. अहो मी लय भिलोय मैदाळ. काय तुम्हाला सांगायचंय. का वराला ही वय धंदा शिकवल्यात तुम्ही. नको त्या मार्गाने पैसे कमवायचं. कसल्या मार्गाने पैसे कमावतो. काय सांगायचे. अहो गावात गुंडगिरी करते. गावातच जाऊ द्या पण मला सुद्धा त्यांनी गुंडगिरी केली तर. आता तुम्ही तर नवीनच सांगताय काहीतरी. मला भ्याव वाटतंय त्याच. खरं काय. मग काय करणार. माझ्यासारख्या माणसाला जर ती दमदाटी देत असेल गावात काय प्रकार होत असेल तुम्ही सांगा की. मग तुम्हाला कुठं भेटलं ते. गावात त्यांनी मला तुम्हाला सांगू कसं मी सांगा. आता तुमचा पोरगा आहे म्हणून मी गप्प बसलो. सांगायचं होतं ना मग मला लगेच. अर्जुन दादा दोघ जण अशी गुंडगिरी करतात की बस मला म्हणले की ग्रामपंचायतचा माल कुठं ठेवला.
ती दाखव. हत्यार दाखवलं मला त्यांनी. होय हो तर त्याचं मला खरंच म्हणजे तुमच्यापाशी बोलायला सुद्धा भ्याव वाटतंय. तुम्ही जर त्याला काय म्हणला सरपंचाला असं असं म्हणला म्हणून, तर मला ते त्याचं चाकू बघून माझ्या त्याने वारबीर केला म्हणजे मला भीती वाटते ना त्याची. चाकू बी आहे का? आता काय सांगायचं तुम्हाला, वार लवकर आवरा, नको त्या मार्गाला गेलेली. काय बी सांगताय आमच्या नवऱ्याबद्दल? बर का, काही बी असू द्या तुमचं, तुम्ही आल्यानंतर त्यांना विचारा. मी सांगितले म्हणून मला म्हणणं का नाही तर माझ्या मागं लागेल ती. बरोबर. मला लय त्याचं भ्या वाटते. आणि त्या अर्जुन दादा त्याच्या मागून अजून 4 माणसं असली म्हणजे मी काय करणार. आपल्याला भ्या वाटते बाबा, आपल्याला त्या मार्गाने जायचंच नाही. तुमचं तुम्ही पोरगा आवरा, तुमचं आपलं हाय म्हणून तुम्ही जवळचं म्हणून मी तुम्हाला सांगतो. या बापा माझ्या पोरा आदवत घेता, हाय माझं पोरग खोडचा, पण तुम्ही एवढी आदवत घेता, तुम्हाला मी पटाय पाहिजे की. होय ताई, आईला कुठलं पोरग गुन्हेगार वाटतं का? आईची मायाच असते शेवटती. पण आताची सुरुवात झाली त्या पोराची, आणि त्याच्याबरोबर आणखी 4 टोकार असतेली. नको ते दंड करत्याल, नको ते. त्यांना कसं झालंय माहिती का, ह्याला दम दी त्याला दम दी, त्यांना वाटतंय आपल्याला माणसं भेटतात. त्याच्यामुळे ती काय करायला लागल्यात माहिती, गुंडगिरीच्या प्रवृत्तीला गेल्यात. वेळीच आवर घाला, नाही तर पुन्हा त्याचा पश्चाताप तुम्हाला बी होईल. आणि मी केवळ तुमचा मुलगा आहे याच्यामुळे मला काय गुतवायला वेळ लागणार नाही. मी गावचा प्रथम नागरिक आहे, सरपंच आहे, मी काही करू शकतो. तुमचा मुलगा आहे म्हणून मी इतक्या दिवस ग बसलोय. मी ऐकलंय बऱ्याच गावातल्या लोकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या. शेवट माझ्यावर सुद्धा त्याने हत्यार दाखवलं. नंतर मला फार पश्चाताप झाला आणि मी भिलो, खरंच भिलो. त्याची गुंड प्रवृत्ती बघून मला लय भीती वाटली. तर तुम्ही वेळेचा आवर घाला, नाहीतर बघा मग एवढे दिवस तुम्ही गप्पच बसायचं नव्हतं ना, तेव्हा तुम्ही मला सांगायचं. तुम्ही आता सगळीकडे झाल्या, तुम्ही मला सांगायला का आता? शेवट कसं झालं ताई, बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आल्या. मला वाटायचं सागर चांगला मुलगा आहे, इतका चांगला मुलगा बिघडू शकतो. तर माणसं गावातली काही सांगू शकतात, बळच त्याच्या आरोप एखाद्या विरोधात असतं, कुठं काय असतं. पण एवढ्या चांगल्या मुलावरती आरोप कसं करतात हे मला वाटायचं. बरेच जणांनी तक्रार केल्या की, पण ज्यावेळेस माझ्यावर त्यांनी चाल केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच हे बिघडलाय. मग चला की आता कुठं असेल दाखवा. तुम्ही वेळेचा आवर घालायला पाहिजे आपण त्यांना. मी बी येतो तुमच्या बरोबर, त्यासाठी बंदोबस्त करावा लागेल. त्याची गुंड बरोबर बघून आणि त्याचा ती पेहराव बघून, पहिलं कसा राहायचा ती, कसा नाही ती, काय आता डोक्याला बांधतोय, गंधस लावतोय, हत्यार बरोबर, 2 पोरं त्याच्या बरोबर, सारखीच बरोबर म्हणल्या ती लय बेकार दिसतय ती. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यांचा बंदोबस्त करायसाठी काहीतरी त्यांना कुठतरी सापडल्या का नाही. आता ते कसं असतं माहिती का, कुठतरी गाळ असते, घाळ प्रवृत्तीत आपण जाऊन त्यांना गाठायचं, बांधून त्यांना मग काहीतरी करू आपण. एक दावं घ्या तुम्ही, दावं त्यांना बांधायला, हात बांधू त्यांचं, बरोबर, आणि त्याचा बंदोबस्त करू. चला 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 ताई, चला या. कस काय डोकं आहे, इज्जत बी, पैसा बी वरून, आणि बेहतेर बी लोक पैसाच पैसा. आता सुट्टी नाही आपण. द्यायचं नाही, गद्दारी करायची नाही आपल्या. गद्दारी असती वय, नाही तर उभं घरी कळलं तर व्हायचं घेऊन. काय नाही होत. असा पैसा यायला लागली, सुट्टी आहे वय. काय झालंय काय? झालंय काय ते तरी सांग. थांबायचं, त्याच्यासाठी मी बंदोबस्त करून आलोय. लय झाले तुमचं. माझ्यापर्यंत तुम्ही हत्यार दाखवायच्या गोष्टी करताय म्हणजे गाव कसं राहील शांत. मलाच त्याची दखल घ्यावा लागेल. घेऊन आलोय दोघीला. कशी दादागिरी करताय तेच बघतो. पंच ऐका की, काय काय तुझं काल परवा दिवशी कसा बोलत होता, चाकू काढून हत्यार काढून दादागिरी, पैसा कुठला काय कुठला. आता काय बोलायचं कारण आहे, आता दांडक्याची गाठी.
हाय का का नाही आपण खरं? सांगितलं मला खोटं बोलता काय हा जरा ताई घ्या तुम्हाला दाखवा. गावातल्या लोकांनी बऱ्याचशा सांगितलंय तर काय तक्रार आहे त्यांच्या दोघांच्या बी द्या त्यांना प्रसाद एकदाचा खरं आहे ना खरं आहे का ना खोटं आहे खरं खरं आहे का खोटं आहे अयो खरं आहे का खोटं आहे नाही करायचं नाही करायचं नाही करायचं सरपंच पाया पडतो चांगल्या घरची पोरं म्हणून तुम्हाला घरच्याच माणसातून शिक्षा द्यायचं माझं ठरवलं म्या नाही तर मी काही बी करू शकलो असतो तुम्हाला आज बी टाकू शकलो असतो माहितीये का नको ती भाईगिरी करून नाही जमत आलं का लक्षात तुम्ही कशामुळे हे करायला लागला आशात आहे तुम्हाला वाटतंय ना मी खोटं बोलतोय तुम्हाला वाटतंय की मीच खोटं बोलतोय तुमची पोरं खरी तुम्ही जडती घ्या बघा ह्यांच्यात हाय का नाही हत्यार बिन ती पैसे बी मागाशीच मी बघितल्या त्यांच्याकडे बघा तुम्ही घ्या जडती तुमच्याच हाताने तुम्ही बघ हाय का अयो हो का ताई काय आहे गं? पैसे हो का चाकू हाय का बघा एवढं पैसे टाकू कुठं आला तुमच्याकडे काय हो दादा होय? काय दादा काय केलंय काय मोठं यासाठी स्वप्न बघितलं हा पुरावा बघा एवढं पैसे चाकू ही बघा आता चाकू याला ही अशी पोरं जर करायला लागली कुठनं शिकला बाबा तुम्ही सरपंच असं नाही होणार परत तुम्हाला सांगतो काय झालं ते सांग की आम्ही दोघं मोबाईलवर पिक्चर बघत बसलेले आणि ती गरीब होता कोण त्यातला डॉन हा बर तो गरीब होता आणि त्याने असंच म्हणजे नाही का फोनवर पिटी खोकी मागवली ती लय मोठा तसा आम्ही दोघं म्हणलं पाऊस आहे पाणी हे सगळीकडे काम नाही धंदा नाही हा आपण दोघं असंच करू पिक्चर मधलं बघितलं तुम्ही तुम्हाला वाटलं आपण बाहेगिरी करून किंवा दादागिरी करून माल कमवू असं वाटलं का तुम्हाला हो. काय आहे? ती पिक्चरच आहे अहो, हे अर्जुन दादांनी सांगितलं काय त्याच्या नादाला त्या लागलाय तुम्ही चांगला पोरगा असताना आणि हे तरी काय वाईट आहे का दोघं चांगलंच आहे चांगल्या घरची पोरं लागा तुम्ही नको ते उद्योग तुम्हाला कुठं सुचलं नाही ते सुचायला पाहिजे असलं पिक्चर तर पिक्चर असतो आणि हे गावकडची मंडळीने गावासारखंच राहिली पाहिजे चांगल्या घरची नका पोरं तुम्ही असं नाही वागायला पाहिजे तुम्ही सरपंच आमचं चुकलं माझ्यासारख्याला रोज तुम्हाला बघणारा तुम्ही माझ्या पुढं समोर राहा फिरल्याला हसल्या खेळल्याला माझ्याकडेच पैसे येतात काय हे काय मला चाकू दाखवायला मला द्यावं लागलं काढून म्हणलं बाबा दाराई आणि मी पळून आलो तिथनं आपण पैसे सरपंचांचं हो दादा बघा विचारा त्यांना दमदाटी केली का हेच त्यांना? हत्यार होतं झाली चुकी आमच्याकडून चांगलं आहे तुमचं चांगलं काम करताय की. मस्त छान सुधरा आता तरी सुधरा आणि असं करू नका पिक्चर तर पिक्चर असतो आणि आपण सर्वसामान्य माणसं आहे साध्या घरची चांगल्या घरची पोरं आहे शिकला तरी तुम्ही चांगली कामं करा कष्ट करा पैसे वरवून कष्टाने घाम गाळून जे पैसे मिळायला असतात ना त्या पैशाला किंमत आहे पण अशा पैसा कमावण्याला किंमत नाही शून्य किंमत आहे कधीतरी हे तुम्हाला धोका देणार आहे आणि तुम्ही कधीतरी आतमध्ये जाणार आहे नको त्या गोष्टी घडणार आहेत आणि मग तुमच्या पुढं जी आई आहे वडील आहे त्यांचं जे गावात क्रेडिट आहे त्यांना जी गावात माणसं मानते ती त्यांची काय अवस्था होणार आहे ही लक्षात आलं का नाही तुमच्या माणसं म्हणतात की बघा आणखी किती पोरं काय करतात हा असला अवतार केलाय पण कायद्या पुढं कोण मोठं नाही कोण दादा नाही कोण दोन नाही कोण भाई नाही आज जाऊन बसावं लागल कळलं का ते असला वय अवतार केलाय गुंड मावाल्यासारखा हा काय ती गल लावलाय काय ती गॉगल आला काय स्वभाव त्या तुमचा कसं गोगलला चालू काच नाही आहे? का काय बघतोय त्याच्याकडे ते बघतोय की हे काय त्या गोगलला काच नाही ना म्हणजे काही काय लावलंय काय अवतार केलाय हे काय लावलंय लोकांनी काय केलंय कशाला पाहिजे रे तुम्हाला? नाटक केल्यात नाही ती सोगल रुमाल बघा रुमाल चांगलं वागा की बाई आणि आता चांगलं की माणसं साध्या काय माणसावाली हा आमच्याकडनं ही काय बांधलंय असलं गुंडगिरी काय कुठं शिकला परत आता नाही. मारायचं नाही कधीच नाही तर तुम्हाला माफ केलं जाईल नाही तर नाही सरपंच आता नाही तसं कायद्याने तुम्हाला बराबर मी कार्यक्रम करीन खट नाही सरपंच आता पुन्हा नाही तसं वागणार. पुन्हा म्हणसाल वागत आहे तुम्हाला सांगतोय आता एवढीच बाब तुमच्याकडे नाव घालते तुमच्या समोर पुन्हा जर ह्यांनी असं जर केलं तर मी सरपंच आहे त्या नात्याने मला माझं कार्य करावं लागेल काय नाही वागत सरपंच आता नीट एकदम माफ वागायचं, करा. नीट. माझ्यापर्यंत तुम्ही चाकू दाखवताय म्हणजे नाही काय म्हणताय
तुमच्या घरच्यांच्या कानावर घातलं इथनं पुढे नीट वागायचं काय चुकी झाली आमची, माफ करा. बघा ताय सोडा त्यांना जाऊ द्या व्यवस्थित वागा इथनं पुढे तरी काय हे सरपंच हो दादागिरी करायची नाही परत हे अर्जुन दादा म्हणलं म्हणून मी असं वागलो. दोघं एकाच माळचं म्हणेल काय सांगायला कोणी हा कोणी कोणाला सांगायचं दोघं सारखी दोघांनी का केलं दोघांनी पैसे लुटलं ह्याचा दम दी त्याला दम दी त्याला दम दी त्याला दी काय त्या टपरीवाल्याला दम दी पेट्रोल पंपवाल्याला दम दी तुझ्यामुळं झालं ह्याच्यामुळं झालं करणीला तर दुकाना